आता ह्या भावांचे भांडणं कमून चालले होते ते सांगतो तुम्हाला, चला पुढं. सकाळी सकाळी आपली गाडी काढली आणि निघालो जिमला. मला जायच्या आधी काय सगळेच इथं हजर होते आणि जिम मध्ये गेलो आत. आता जिम मध्ये आत गेले गेले यांना भांडणं करायचं सुचत होतं, पण कमून भांडणं करीत होते ते सांगतो. यांना फ्री वर्कआउट जास्त प्यायचं होतं काय की. आता फ्री वर्कआउट म्हणजे काय कळलं का? जर कळत असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि मग यांचा भांडणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि सगळे निघाले जिम मारायला. मग काय निखिल शेट तर काय लांबूनच दोन बोट करीत होते, विशेष नाही. सगळ्यांनी जिम मारली आणि बंटी भाऊनी घातलं जॅकेट आणि या भाईयांना टाटा बाय बाय केला आणि निघालोत घरी. आपल्या निखिल भाऊची जिमला यायला लागल्यापासून लईच तब्येत झाली, त्यामुळे म्हणलं यांच्यापासून जरा लांब लांब चला. घरी आलं आणि जरा निवांत बसलो असं कधीच नाही. घरी गेल्या गेल्या मग निघालो दूध घालायला. मग जाता जाता बालदादा भेटला आणि ह्याला म्हणलं चला आता मी जातो, आणि हो गडी कुठं किंड घेऊन आलता काय माहित नाही बरं का. मग काय तिथून डायरेक्ट गेलो ना रानात लावायची होती तूर. पाऊस पडला की शेतकऱ्याचे लवकर सोन्याचे दिवस चालू होते, तर त्यामुळेच आता मग म्हणलं चला घरी. शेततळ्यातलं पाणी पूर्णपणे आटलं होतं, पण त्यामुळे आता लवकरच पाऊस आलता. मग काय शेततळ लवकर लवकर भरून घ्यायचं हे एक लय मोठं काम आहे माझ्यासाठी. चला मग आता आपण बी भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. जाता जाता तेवढा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा.